नमस्कार. आता आपण ऐकत आहोत देवी महात्म्य अध्याय 4. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. या देवी सर्वभूतेषु ज्योतिरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. श्री गणेशाय नमः. श्री देवे नमः. मेधा ऋषी म्हणे सुरथा, एकाग्र ऐक गांधृपनाथा. सांगतो मी देवीची कथा, श्रवण करावी आदरे. सूत सांगे शौनकासी, मार्कंडे सांगे शिष्याशी. महालक्ष्मी चरित्रासी श्रवण आता करावे. पहिला महाकालीचा अवतार झाला. आता या 3 अध्यायामध्ये महालक्ष्मीच्या अवताराचं सगळं वर्णन आहे आणि तिनं केलेलं कार्य आहे. देवीने तो महिषासूर मारिला करुणी प्रताप थोर. तेव्हा इंद्रादी सुरवर स्तविते झाले देवी ते. देव शत्रू दुरात्मा केवळ महापराक्रमी सबळ. मारला असता तो खळ देव स्तविते झाले. साष्टांग करून या नमन अष्टभावे दाटले पूर्ण. म्हणती हे विश्व संपूर्ण व्यापले असशी तू आंबे. सर्व विश्वासी आणि तुझसी भेद नाहीच परियेसी. देवी तुझी विश्वस्वरूपासी घेती झाली निर्धारे. सुवर्ण आणि अलंकार भेद नाहीच परस्पर. तैसे हे विश्वचराचर देवी रूप सर्वही. घटासी आणि मृत्तिकेसी पटासी आणि तंतुसी. उदकासी आणि तरंगासी भेद काही असेना. जो का अज्ञानी असे बाळ अलंकारी दृष्टी केवळ. ज्ञानी तोही पाहे सकळ परिदृष्टी सुवर्णी. मृगासी मृगजळ भासे जळ मिथ्या सर्परज्जू केवळ. तैसे अज्ञानी असे विश्व सकळ नाना परी दिसतसे. विश्व हे तुझे स्वरूप जाण तू सर्वासी पूज्यमान. भक्तीने तुझा आमचे नमन कल्याण करी जगदंबे. आता अध्यायाच्या सुरुवातीला हा मागून पुढे अध्याय चालू आहे. इंद्राने मग महालक्ष्मीचं नमन केलं की हा मोठा वैरी होता देवांचा आणि त्याचं तू हनन केलेलं आहे. तर देवी हे सगळं विश्वरूप तूच भरून व्यापलेली आहेस. तुझ्याशिवाय ह्या विश्वात काही वेगळं नाहीये. जसं सोनं आणि अलंकार आहेत किंवा घट आणि माती आहे किंवा पट आणि तंतू म्हणजे वस्त्र विणतो ना तो पट आणि त्याचे धागे, पाणी आणि तरंग ह्याच्यामध्ये काही भेद नाहीये. तसा देवी तू आणि विश्वांमध्ये काही भेद नाही. आता एखादा अज्ञानी बालक आहे त्याची दृष्टी अलंकारावर आहे, पण जो ज्ञानी आहे त्याला काय दिसणार तर त्याला सुवर्ण दिसणार. म्हणजे बनले कशापासून सगळं किती वेगवेगळे अलंकार असो ते सोन्यापासूनच बनलेले आहेत. जसं मृगाला मृगजळ दिसतं किंवा आपल्याला सर्परूपी दोरी दिसते दोरी पडली म्हणून, तसं अज्ञान लोकाला विश्वातल्या अनेक गोष्टी दिसतात. पण खरी देवी आणि विश्व तू एकच आहे. विश्वरूप हे तुझे स्वरूप जाण तू सर्वासी पूज्यमान. भक्तीने तुझा आमचे नमन कल्याण करी जगदंबे. तुझा प्रभाव आणि बळ न ब्रह्मादिका साह्य केवळ. विश्व पाळावया सकळ बुद्धी देई आमुते. अशुभाचा करावा नाश ऐसी बुद्धी द्यावी आम्हास. पुण्यवंताचे घरी वास लक्ष्मी रूपे असे तुझा. तू अलक्ष्मी रूप धरून पातकी याचे घरी जाण. श्रद्धा रूपे धरून साधुग्रही रासी सदा. देवी तू लज्जा रूप धरिसी कुलवंताच्या घरी राहसी. अक्षय त्याते क्षम करिसी विश्व पाळे तुझ नमो. तुझे रूप गुणचरित काय वर्णावे अद्भुत. जगाचा हेतू तू हे निश्चित नाही जाणत कोणीही. सर्वाश्रया तू अपार तुझा नाही अंत पार. आद्य प्रकृती गोचर स्वहा स्वदा अस्सी तू. आता महालक्ष्मीचं जे व्रत आहे गुरुवारचं आपण करतो मार्गशीर्षातलं, त्यामध्ये तिची जी अनेक रूपं आहेत लज्जा स्वाहा स्वदा लक्ष्मी अशी जी आहेत, तर त्याचंच इथं आता हे वर्णन सांगितलं आहे की तू पुण्यवंताच्या घरी लक्ष्मी रूपाने राहतेस, तर पापी लोकांच्या घरी अलक्ष्मी रूपाने जातेस. साधूंच्या घरी तू श्रद्धा रूपानं राहतेस. कुलवंतांच्या घरी तू लज्जा रूपानं राहतेस आणि सगळ्या विश्वाचं पालन तूच करत असतेस. तुझा काही अंतपार लागत नाही. मग तू स्वाहा स्वधा ही सगळी रूपं तुझीच आहेत.
अचिंत्य महाव्रता मुक्ती तुझ मुक्तीची हे तू शक्ती विद्या परमा भगवती उपासिती तुझ सदा शब्दात्मिका भगवती सर्व वेदाची शब्दशक्ती तू सर्व जगाची वार्ता निश्चिती निर्वाह रूपिणी तू चासशी मेधादेवी तू अंबिका या भवसमुद्राची तू नौका कैटभ भारी हृदयी एका लक्ष्मी रूपे आहेस कैटभ भारी म्हणजे काय आरी म्हणजे शत्रू कैटभ आरी म्हणजे ज्यानं कैटभाला मारलं असा तो विष्णू त्याच्या हृदयामध्ये देखील तू लक्ष्मी रूपानं राहतेस तुझी देवी गौरी पार्वती शिवाचे अर्धांगी निश्चिती तुझं वाचून त्रिजगती शक्ती आन असेना हास्य करुणी अलंकृत चंद्रबिंबायसे निश्चित तुझे मुख पाहुनी त्वरित महिष प्राण सोडीना तत्काळ न सोडता प्राण अवकाशे पावला मरण हे आश्चर्य काळ दर्शन कोण होता वाचेल तो कल्याण कारणे प्रसन्न होसी कोपल्या कुळाते नाशिसी आताची जाणले निश्चेसी तू दैत्य सैन्य मर्दिले तोची देशांत होती मान्य धन यश त्या करती धन्य तू प्रसन्न झाली या दैन्य सर्व जाय निर्सोनी मग पार्वती पण तूच आहेस आणखीन तुझं हास्य आणि तुझं चंद्रासारखं रूप पाहून मेल्यावर पण तो महिषासूर लवकर प्राण सोडत नव्हता तर अनेक काळाने तो मरण पावलेला आहे हे एक आश्चर्यच आहे तू ज्याच्यावरती कल्याण करतेस त्याचं कल्याण होतं आणि ज्याच्यावरती कोप करतेस त्याच्या सर्व कुलाचा नाश होतो त्याची देशात होती मान्य धन यश त्या करती धन्य तू प्रसन्न झाली या दैन्य सर्व जाय निर्सोनी जो का असे पुण्यवंत आदरे सत्कर्म आचरित त्याने स्वर्ग लोका जात देवी तुझ्या प्रसादे तपादी क्लेश करून तो तुझे ठाई पावत असे जन म्हणून दुर्गा नामाभिधान होते झाले तुझ लागी दुर्गे ऐसे स्मरण करता सर्व जीवाच्या भय व्यथा याते हरी ही सत्ता तुझ्या असे स्मरणाची दुर्गेचं नुसतं दुर्गा नाव जरी घेतलं तर तुमचं भवभीती निरसन होते आणि खरंच तेव्हा कोरोना काळामध्ये की नाही एक संदेश आला होता कुठून तरी की आता दुर्गादेवीचं जप करा आणि आम्ही सगळे करत होतो त्यानंतर जी सवय झाली तर दररोज एक दुर्गेची माळ मी ओढतच होते आतापर्यंत आधीमध्ये आता ब्रेक होतो पण तरी बहुधा दुर्गेची माळ सर्व माळ्यांबरोबर मी ओढते आत्मसुखाचे ठाई जाण राहिले जे का अनुदिन स्वस्त असे नामाभिधान त्यांचे असे निर्धारे स्वस्त म्हणजे ज्ञानीजन तेही करता तुझे स्मरण अत्यंत शुभमती त्या देऊन दारिद्र्य दुःख हरसी तू दुःख हारावया जाण तुझं वाचूनी समर्थ कोण सर्व भक्तोपकारा लागून आद्रचित्ती सर्वदा ऐसिया परी भगवती स्तवन वारंवार करती सुरगण असुरासी झाले मरण म्हणून हर्षे गज बसती म्हणती यद्यपि पातकी असुर त्यासी निज हस्ते वधुनी सत्वर स्वर्गी राहोत निरंतर ऐसे इच्छिसी कृपाळे तू दृष्टीने करसी भस्म परी स्वर्ग प्राप्तीचा जाणो निकाम शत्रुपुत होऊनी परम मती पावोत ही इच्छा तव वदन पाहिले म्हणून असुराच्या दृष्टी जाण तुझ्या खड्ग श्रुले करून नाश नाही पावल्या तुझ्या सुस्वभावे करून दुष्ट स्वभाव नासे पूर्ण तुझे रूप पराक्रम जाण त्यासी उपमा असे ना तुझी वैरियाचे ठाई दया उत्तम गती देसी तया समर निष्ठुरता वाया दाखविसी भुवनत्रयी रिपुजात्वा वध करून त्रैलोक्याचे केले पालन आता देवी साष्टांग नमन तुझा असं आमचे सदा मग एवढा वेळ ते तिची स्तुती करत होते आणि तिला सांगितलं की भक्तासाठी तू अत्यंत प्रेमळ आणि दयाळू आहेस आणि त्यांना जे भाविक आहेत त्यांना अजून शुभगती देतेस त्यांचं दारिद्र्य दुःख हारतेस तू आता जे युद्ध केलं आहेस तुझे जे रिपू होते आपले शत्रू होते त्यांना पण तू मुक्ती दिलेली आहेस आणि स्वर्गामध्येच त्यांचं रोहण झालेलं आहे तर म्हणे तू काय साधं दृष्टीने पण त्यांना भस्म करू शकली असतीस पण तू हे का केलं नाहीस तर त्यांना पण स्वर्गप्राप्ती व्हावी म्हणून तू तुझा शूळ आणि खड्ग वापरलंस पण त्यांचं मरण खरं तुझ्या शूळ आणि खड्गानं आलेलंच नाही तर तुझ्या सुस्वभावानं तू त्यांच्या दुष्ट स्वभावाचा नाश केला आहेस आणि वैराच्या ठाई देखील आपली
दया दाखवली आहेस आणि सगळ्यांची तू मग ती सम्राटली जी तुझी निष्ठुरता होती ती खोटीच होती दाखवायची लोकांना, पण तू अनेक आपल्या शत्रूंचा वध करून त्यांना देखील त्रैलोक्याचं पालन करून त्यांना देखील स्वर्गात सोडलं आहेस. अशा देवी तुला साष्टांग नमस्कार असो. शूल खड्ग घंटेचा नाद, चौथा चापर ज्यूचा शब्द, तेरे करुणी आनंद आम्हा लागी रक्षावे. तुझ्या शूल भ्रमणे करून चौदिशाने ठाई पूर्ण, आमचे करावे देवी रक्षण, नमस्कार तुझा असो. सौम्य अथवा अत्यंत घोर, देवी तुझे जे रूप अवतार, त्या त्रैलोक्य करती संचार, ते रक्षोत सर्वदा. आम्हा ते तैसेच पृथ्वी ते, तुझे अवतार रक्षोत माते, सर्व शस्त्रे करुणी आमते, रक्षी तूच सर्वदा. मेधा म्हणे स्फुरता प्रती, देवांनी ऐसी केली स्तुती, नाना कुसुमांनी निश्चिती, अर्चिली जगदंबा. गंधानुलेपन धूपदीप, ते लाविते झाले अमूप, उपचार अर्पुनी समीप, नमन करते झाले. आनंदे देवी अनंतर, देवा ते बोलिली उत्तर, प्रसन्न झाले मागावर, मदपासून इच्छित. तै देव बोलते झाले, भगवती त्वा सर्वही केले, आता नाही कार्य राहिले, किंचितही अवशिष्ट. हा मारिला निशाचर, आमचा शत्रू महिषासूर, तथापि आम्हासी देसी वर, तरी आता मागत असो. तुझ स्मरताची सत्वरी, आमच्या शत्रूचा नाश करी, अथवा दुःखाते संवारी, हा एक वर मागितला. तो तुझ प्रती अस्तवने, तोषविल अमलानने, त्याच्या धनादी वृद्धी कारणे, प्रसन्न होई सदांबिके. आम्हा जाहलासी प्रसन्न, तरी त्याचा करी मनोरथ पूर्ण, हा दुसरा वर जाण मागितला तुझ जगदंबे. मेधा म्हणे स्मृतासी, तथास्तु बोलून देवी त्यासी, गुप्त झाली वेगेसी, देव तटस्थ झाले. ऐसी सर्व देव शरीरापासून, महालक्ष्मी झाली उत्पन्न, हे द्वितीय अवतार चरित्र 3 अध्यायी निरूपिले. आता गौरी देहापासाव, महासरस्वतीचा उद्भव, होईल ते चरित्र अध्याय 9, श्रवण करा आदरे. या देवी स्तुतीचे जाण, भावे करता श्रवण पठन, सर्व बाधा निरसून, इष्टकार्य सिद्धी होत असे. इथे श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे, देवी भगवती महात्मे, शक्रादी स्तुतिर्नाम, 4था अध्याय समाप्त. मग देवीला काय सांगितलं, तुझं शूळ खड्ग घंटा या सगळ्यांनी तू आमचं रक्षण कर. आमच्या शरीराच्या चहुदिशोनं तुझ्या शूलाचं भ्रमण राहू दे, आमचं रक्षण कर, या पृथ्वीचं रक्षण कर. तुझे जे पण अवतार आहेत त्या सर्व अवतारांनी आमचं रक्षण करावं. मग त्यांनी देवीचं पूजन केलं, तिला गंध धूप दीप फळ पुष्प फुलं तोय सगळं काही अर्पण केलं. मग देवी आता सौम्य रूपात आली होती ना. मग देवीने सांगितलं आनंदाने, तुम्ही प्रसन्न झाले, तुम्हाला काय पाहिजे ते मागा. मग त्यांनी सांगितलं, देवी कार्य तर असं काही राहिलंच नाही, आमचा शत्रूचा तू संहार केलाय, पण तू म्हणते आहेस वर मागा म्हणून मागतो की जेव्हा जेव्हा आम्ही तुझं स्मरण करू तेव्हा तेव्हा तू आमच्या शत्रूचा नाश कर. दुसरा वर आहे की जो कोणी आमचं तप करेल आणि आम्ही त्याला प्रसन्न होऊन काय जो वर मागल तर त्याचं मनोरथ पण देवी तू पूर्ण कर. अशा रीतीने ते महालक्ष्मी अवताराचं जे आहे ते कार्य संपलेलं आहे. आता पुढील अवतारापासून 9 अध्याय पुढचे पार्वतीपासून जी देवी निर्माण होणार आहे, गौरी देहापासून महासरस्वती, तिच्याबाबत आपण आता पुढचा अध्याय पाहणार आहोत. श्री जगदंबार्पणमस्तु. दुर्गा देव्यै नमो नमः. नमो देवे महादेवे शिवाय सतत नमः. नमो प्रकृती भद्राये प्रणता नियता स्मता. अध्याय 4 समाप्त.